सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आवाज जोरात काढा म्हणजे लोकांना कळेल की कार्यक्रम सुरू झाला आहे की नाही। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज आपल्या या चिंचखेड गावामध्ये तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आजपासून सत्संगाचं आयोजन आपण केलेलं आहे। इथून मागेही मी एकदा आपल्या गावामध्ये सत्संगासाठी येऊन गेलो होतो। परमार्ग सेवक देवळी गावचे निवासी पाटील कुटुंब म्हणजे रवींद्र पाटील त्यांचे बंधू यांच्या माध्यमातून 4-5 सत्संग वेगवेगळ्या गावांमध्ये आपण घेतले होते आणि त्याचाच एक उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून आपण या बोरसे कुटुंबियांच्या वतीनं या चिंचखेड गावामध्ये सत्संगाचं आयोजन केलेलं आहे। या आयोजनासाठी खास परमपूजनीय बाबाजी आणि नितीनदादा सर्वच नाशिकला आश्रमात आले होते आणि त्याच वेळेस तारीख त्यांनी मागून घेतली आणि त्या निमित्तानं आजपासून या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे। 5 दिवसाचा हा कार्यक्रम आहे। दररोज 8 वाजता कार्यक्रम सुरू होईल। आज पहिला दिवस आहे म्हणून 5-10 मिनटं आपण लेट केलं, परंतु उद्यापासून राईट 8 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल। वेळेला महत्त्व देणं हे अत्यंत गरजेचं आहे। 9 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल। नंतर तुमच्या मनातल्या काही शंका प्रश्न असतील त्यावरती आपण चिंतन करणार आहोत। आपण धार्मिकता करतो, कशासाठी करतो, का करतो याचे उत्तर आपण कधी शोधण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, कारण आपल्याला तसे प्रश्न पण पडले नाही। प्रश्न आपल्याला भरपूर पडतात, परंतु अध्यात्माव्यतिरिक्त सर्व प्रश्न असतात। कारण आपण प्रपंचात राहत असताना, प्रपंचाची जबाबदारी सांभाळत असताना छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करतो, चिंतन करतो। निर्णय घ्यायच्या अगोदर 10 लोकांना विचारतो, योग्य अयोग्य परिणामांचा विचार करून मग निर्णय घेत असतो। धर्मसुद्धा हा बुद्धिवादी लोकांचा आहे, विचार करणाऱ्यांचा आहे। परंतु आपण मात्र हा जो विचार आहे, ही बुद्धी आहे, ही प्रपंचाला भरपूर वापरत असतो। अगदी लहान मुलाला शाळेत टाकायचं तर कोणत्या शाळेत टाकायचं, त्याचं करिअर कसं घडवायचं, त्याला काय बनवायचं, हा निर्णय आपण घेऊन त्यावरती अनेक विचार आपण लादत असतो। आपल्या स्वतःच्या बाबतीत शिक्षण घेत असताना करिअरच्या अनुषंगाने, प्रपंचाच्या अनुषंगाने खूप विचार करत असतो। व्यवसाय करायचा असेल तर विचार, नोकरी करायचा असेल तर विचार, शेती करायचा असेल तर विचार। बिगर विचाराची कोणतीच गोष्ट आपण कधीच निर्णय घेत नाही। प्रत्येक गोष्टीचा विचार करतो। अगदी बाजारात जायचं, काही वस्तू आणायची तरी 4 ठिकाणी आपण चौकशी केलेली असते। चौकशी करून तिथं गेल्यानंतर परत चिकित्सक बुद्धीनं आपण तो विचार करून तो निर्णय घेतलेला असतो। पण धर्म ही अशी गोष्ट आहे की त्याचा विचार आपण कधीच करत नाही। परंपरागत आलेली गोष्ट भीतीदायक लोक करतात म्हणून एक संस्कार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ती एक सवय लागलेली आहे। त्या सवयीच्या माध्यमातून आपण धार्मिकता करत आलो। परंतु वास्तविक जर विचार केला तर सर्वात जास्त विचार करण्याचा जो विषय आहे तो आहे धर्म आणि धार्मिकता। ती आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या करिअरशी निगडीत आहे, आपल्या यश अपयशाशी निगडीत आहे, आपल्या यशस्वीतेशी निगडीत आहे, पण आपण त्याचा विचार नाही करत। याचं कारण आपल्याला धर्माच्या अनुषंगाने आपल्या डोक्यामध्ये
एक वेगवेगळ्या संकल्पना निर्माण करून दिलेल्या आहे, आपण निर्माण केलेल्या आहे. धर्म म्हणजे काय? सकाळी पूजा करणे, संध्याकाळी पूजा करणे, काही अडचण आली, संकट आली तर मग कोणाला तरी विचारणे, कुळदेवतेला जाणे, नवस करणे, जाप करणे, व्रतवैकल्य करणे. ही विचारधारा आपल्यापर्यंत परंपरागत आलेली आहे आणि सगळीकडे आपल्याला हे दिसतं, म्हणून आपण ते डोक्यामध्ये फिट करून टाकलेलं आहे. मग त्याचा काय विचार करायचा? जे करायचं ते करतो आपण. जेव्हा अडचण आली, प्रॉब्लेम्स आला, ज्यावेळेस करायचं वेळ आली त्यावेळेस आपण करतो. समाजाच्या लाजकाज असेल, संस्कार असेल, संस्कृतीच्या अनुषंगाने असेल, सणवार असेल, हे आपण करत आलो आत्तापर्यंत. परंतु धर्म काय आहे हे जर समजून घेतलं, उमजून घेतलं तर आपल्याला कळेल की आपण ज्याच्यासाठी भरपूर विचार करतो आणि निर्णय घेण्याच्या अगोदर कितीतरी बुद्धी वापरलेली असते, ते सर्व काही धर्मामध्ये आहे, धार्मिकतेमध्ये आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, धर्म हा बुद्धिकतेशी निगडीत आहे, विचाराशी निगडीत आहे. परंतु आपण बघत नाही, अभ्यास करत नाही. आपल्याला वाटतं धर्म म्हणजे काय, एखाद्या ग्रंथामध्ये जाऊन खूप अभ्यास करणं, इतका वेळ नसतो. परंतु जेव्हा धार्मिकतेच्या ज्ञानामध्ये आपण जाऊ त्यावेळेस आपलं उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं धर्माशी निगडीत आहे, संस्कृतीशी निगडीत आहे, संस्काराशी निगडीत आहे. आणि आपल्या ज्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या राहणीमानातून आपलं करिअर घडत असतं. आपल्या विचारातून आपलं कर्म, आपल्या चांगल्या कर्मातून आपलं चांगलं सुंदर जीवन घडत असतं. आणि ते धर्माशी निगडीत आहे, धार्मिकतेशी निगडीत आहे, हे मात्र आपल्याला लक्षात येत. म्हणून सर्वात जास्त मोटिवेशन जे आहे आपल्या जीवनामध्ये जगण्याची जी उमेद आहे, जी प्रेरणा आहे, ते साधन म्हणजे धर्म आहे, ती म्हणजे धार्मिकता आहे. परंतु धार्मिकतेकडे वेगळ्या विचाराने आपण बघत आलो, परंपरेने वेगवेगळ्या विचारातून आपल्यापर्यंत ते पोचलं, म्हणून न्यूनगंड, भीती आणि गैरसमज धर्माच्या बाबतीत आपल्या मनात झालेला आहे. परंतु स्वामी श्री चक्रधरांनी या धर्माच्या संदर्भात खूप सुंदर अशी धार्मिकता विचारधारा आपल्याला दिलेली आहे. पण ती आपण समजून घेतली तर त्याचा उपयोग आहे. आता इथं बरीचशी मंडळी उपदेशी असतील, काही बिगर उपदेशी असू शकतात. का करतो, कशासाठी करतो आपल्याला माहीत नाही. जे बिगर उपदेशी त्यांना माहीत नाही, जे उपदेश घेतलेले आहेत त्यांनाही माहीत नाही. त्यांच्यात याच्यात काहीच फरक राहिला नाही. कोणती गोष्ट समजून उमजून आपण घेत असेल तर धार्मिकतासुद्धा, धर्मसुद्धा समजून उमजूनच घेतला पाहिजे. सारंग पंडित नावाचे एक भक्त होते आणि स्वामी श्री चक्रधर त्यांना सांगतात की असे अनंत जन्म तुमचे वाया गेले, विचार करण्यात, निर्णय घेण्यात, बुद्धी वापरण्यात, प्रपंच करण्यात, प्रपंचाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात, आणि कुठं कुठं ते जन्म वाया दिले हे सुद्धा सांगितले. प्रपंचाला दिलं, मुळी वाहण्यात दिले, शेतीला दिले, कपडे शिवण्यात दिले. म्हणजे वेगवेगळ्या जाती परत्वे जे आपण व्यवसाय आपण आजपर्यंत पाहत आलो, त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण जन्म दिलेला आहे. कारण आपल्या धर्माचा सिद्धांत काय, पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. जन्माला येऊन करतो काय, का अशा अनेक ठिकाणी आपण जन्म देतो. ह्या जन्माचं काय घेऊन बसले म्हटले तुम्ही. असे अनेक जन्म वाया गेले, तसा हा पण जाईल. पण येत एक जन्म दीजो म्हटले. येत म्हणजे परमेश्वराला एक जन्म द्यायचा आहे. आता जन्म देणं म्हणजे काय, या बाबतीत बऱ्याच समज गैरसमज लोकांचे आहे. तुमच्याकडे येण्याच्या अगोदरच आत्ता 4-8 दिवसापूर्वी अमरावतीला 5-6 दिवसाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले. शहर होतं, बरेचसे सुशिक्षित लोक होते, बुद्धिवादी होते, शिक्षक लोक होते. आणि मी निरूपण केल्यानंतर प्रश्न उत्तरांना वेळ देत असतो. लोकांच्या मनातलं कळालं पाहिजे. नुसतं आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं, याला सत्संग म्हणत नाही. संवाद झाला पाहिजे. तुमच्या मनातलं काय, तुमच्या बुद्धीतलं काय आम्हाला कळालं पाहिजे आणि त्या प्रश्नाला उत्तर आम्ही समर्पकपणे, यथार्थपणे, प्रमाणबद्ध
देता आलं पाहिजे, त्यावेळेस हा सत्संग घडतो. आणि तिथं अनेक लोकांनी प्रश्न विचारले. हा एक प्रश्न विचारला का जन्म देणं म्हणजे काय. कारण तिथं लहान मुलांना मार्गांमध्ये दिल्या जातं, त्यावरती प्रश्न विचारला गेला. आजची परिस्थिती तशी नाही, आपली परंपरा तशी नाही असं म्हणून तिथं मी सांगितलं की ते चुकीचं आहे, हे कोणत्याही परंपरेत बसत नाही. आणि त्यावरती अनेक प्रश्न मला नंतरच्या काळामध्ये यूट्यूबवरती सत्संग गेल्यानंतर विचारण्यात आले की देवानी तर एक जन्म द्यायला सांगितला आहे, मग जन्म म्हणजे काय. जन्म म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जन्म असं आपण गृहीत धरतो शब्दाशा, परंतु शास्त्र जन्माची व्याख्या वेगळं करतं. जन्माला का आले हे जेव्हा तुम्हाला कळालं त्यावेळेस तुमचा जन्म झाला. आपण कर्मराटीमध्ये म्हणतो जन्माला आला ह्याला पाणी वा तवा तमेला. का जन्माला आलो, कशासाठी आलो, काय करायचं, काय मिळवायचं, हे जर काही मिळवलेच प्रश्न नाही, आपण त्याचे उत्तरच आपल्याला सापडले नाही. जन्माला आलो, शिक्षण घेतलं, प्रपंच करायला लागलो, जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि एक दिवस मरून गेलो. ही जन्माची व्याख्या जर आपण बघितली तर त्या जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला. ते बी खातात पितात झोपतात, आपणही खातो पितो झोपतो, वेगळं काय. परंतु परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर करून हा मानव आज सायन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश संपादन करण्यासाठी धडपडतोय. सुखाच्या व्याख्येमध्ये बसण्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे, प्रत्येक गोष्ट यंत्रवत त्यांनी करून टाकलेली आहे. आणि ह्या यंत्रवत करण्यातून आपण कृत्रिम झालेलो आहे. खरं काय आपल्याला लक्षात येत नाही. आणि या सुखाच्या धडपडीच्या अनुषंगाने जे जे मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय त्यामध्ये किती कृत्रिमता आली आपल्याला लक्षात येत नाही. पण धर्मामध्ये मात्र कृत्रिमता नाही आहे. नैसर्गिकता स्वभावता आपल्याला धर्म समजून घेऊन जर करता आला तर त्याचा उपयोग आहे. इथं डुप्लिकेशनला खोटेपणाला अजिबात थारा नाही. म्हणून धार्मिकता तुम्हाला करायची तर पहिले धर्म समजून घ्या. अन्यथा तुम्ही कोणती धार्मिकता नाही केली तर काही तुमच्या जीवनात फरक नाही पडणार. कारण का, पाठीमागच्या जीवनामध्ये जे तुम्ही कर्म केले त्या कर्माने आज तुम्ही जगताय. महिनाभर आपण काम करतो तेव्हा पगार भेटतो, शेती करतो त्या शेतीतून पीक उत्पन्न निर्माण करतं, मार्केटमध्ये नेतो तेव्हा पैसा भेटतो, व्यवसाय करतो काहीतरी विक्री केली तर पैसा भेटतो. अशी कोणती गोष्ट नाही का ॲडव्हान्स भेटते. तसं आपण सुद्धा जे पेरलेलं आहे तेच उगवलेलं आहे. आपण कर्माने जे केलेलं आहे ते आपलं आजचं जीवन त्या पद्धतीनं चालू आहे. त्याच्यामुळे धार्मिकतेचा आणि आजच्या आपल्या जीवनाचा अर्थार्थी संबंध नाही. परंतु धार्मिकता का करायची, कशासाठी करायची, धार्मिकतेमध्ये नेमकं आहे काय, हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुमचं जीवन अधिक सुखकर होईल. उद्याची जगण्याची प्रेरणा, उद्याची उमेद तुम्हाला भेटेल. जीवनाचं सत्य कळेल आणि हे सत्य कळाल्यानंतर त्या ओढीनं त्या रस्त्याने जात असताना उत्साहपूर्वक तुम्ही जीवन जगाल. आज जे लोकांमध्ये उत्साह राहिला नाही. बघा तुम्ही 15 दिवसापासून हा कार्यक्रम डिक्लेअर केला आहे, गावागावात जाऊन सांगितलेलं आहे 8 वाजता कार्यक्रम चालू होऊन जाईल. उत्साह आहे का? जाऊ, पाहू, करू, ऐकू. हा जो उत्साह नाही आपला, याचं कारण काय की जीवनाचं मर्म आपल्याला कळालेलं नाही आहे. खोटं खोटं जीवन जगण्याची आपल्याला एक सवय लागून गेलेली आहे. म्हणून धर्म सत्याकडे नेण्याचा एक मार्ग आहे, सत्य दाखवण्याचा एक आरसा आहे, आपल्या जीवनाचं मर्म आणि किंमत दाखवण्याचं एक साधन आहे. आपण उपदेश घेतला म्हणजे नेमकं केलंय काय. स्वामी श्री चक्रधरांनी या गोष्टी खूप सुंदरपणे उलगडून सांगितलेल्या आहे. सृष्टी का निर्माण केली, कोण निर्माण केली, कशासाठी केली, कोणत्या उद्देशाने केली, कोणासाठी केली, आणि ह्या सृष्टीमध्ये या आलेल्या जीवाचं कर्तव्य काय आहे हे सर्व स्पष्टपणे पारदर्शकपणे सांगून टाकलेलं आहे. पण सुखाच्या अभिलाषेपोटी आपण जे धावतोय, सत्य समजून न घेता धावतोय, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कृत्रिमता निर्माण झालेली आहे. सुख कशात हे आपल्याला कळत नाही.
आणि म्हणून सुखाच्या अभिलाषेपोटी कोणाच्याही कशाच्या पाठीमागं आपण धावतो. एक अशीच एक शाळा असते गावातली. त्या गावातल्या शाळेसाठी एक इन्स्पेक्शन करण्यासाठी इन्स्पेक्टर येतात. अचानक आल्यामुळे शाळा भरलेली असते. 2-3च विद्यार्थी वर्गात बसलेले असतात. त्यांनाही कुणकुण लागलेली असते का कोणीतरी इन्स्पेक्शन करण्यासाठी येणार आहे. त्यांनी तशा पद्धतीचं नियोजन केलेलं असतं. ते येतात सर्व अलर्टमध्ये, वर्गात जातात, विद्यार्थी बसलेले असतात. ते इन्स्पेक्टर प्रश्न विचारायला लागतात. एका विद्यार्थ्याला प्रश्न येत नाही, ते थोडेसे दारडावून बोलतात. मग एक विद्यार्थ्यांनी थोडंसं धीटपणानं त्यांना सांगितलं का सर तुम्ही आम्हाला काय ओरडू नका ना, आम्हाला काय 20-20 रुपये देऊन आणून बसवलं आहे म्हणे इथं. इकडं तिकडं आम्ही फिरत होतो, हे सर आले, तुला खाऊला 20-20 रुपये देतो, तुम्ही वर्गात येऊन बसा आज तास 2 तासामध्ये, म्हणून आम्ही आलेलो आहे. त्या इन्स्पेक्टरच्या लक्षात येलं काय का सारे विद्यार्थी आहे, डुप्लिकेट आहे, काही विद्यार्थीच नाही आहे. मग ते शिक्षकाला ओरडतात. शिक्षकाला ओरडल्यानंतर शिक्षकही म्हणतो सर मला 500 रुपये देऊन इथं आणलेलं आहे आज. अरे हे काय प्रकार आहे. मग मुख्याध्यापकाला बोलावतात. मुख्याध्यापकाला ओरडल्यानंतर तो थोडासा दमात घेतो की आता तुमचं काही खरं नाही, शाळा खोटी, विद्यार्थी खोटे, शिक्षक खोटे, तुमच्यावर कारवाई करावं लागेल, दंड करावा लागेल. आणि सर तुम्ही काही बोलू नका, आमचे बंधू गावाला गेलेले, त्यांच्या बदल्यात मी आलेलो आहे म्हणे. म्हणजे आता तुमचं काही खरं नाही, तुमच्यावर दंड कारवाई करावंच लागेल म्हणे. काय हरकत नाही म्हणे, काय लागेल ते करून घेऊ आपण, 10,000 रुपये लागतील म्हणे. ठीक आहे देऊन टाका. दिले, तयारीतच आहे म्हणे आम्ही. म्हणे बरं झालं 10,000त नट मिटलं, कारण मी पण अशाच पैशाच्याच अभिलाषेपोटी आलेलो आहे, मी काही खरा इन्स्पेक्टर नाही म्हणले. खरे जर आले असते तर म्हणले तुम्हाला लाखात पडलं असतं. मुख्याध्यापक काय म्हणतात, अहो आम्हाला हे सर्व माहिती आहे म्हणले, म्हणून तर पैसेसुद्धा कुठं खरे दिले आम्ही. हे सारं खोटं खोटं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये समाधान मानण्याची एक मानसिकता आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आपल्याला लक्षात येत नाही आहे धर्म काय, धार्मिकता काय. आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे धर्म आहे. ती आपली संस्कृती, तो आपला संस्कार आहे, ते आपल्या जीवनाची एक उमेद आहे, प्रेरणा आहे. म्हणून परमेश्वराने सृष्टी निर्माण करण्याचा उद्देश त्या आपल्या जीवनाशी निगडीत केलेला आहे. परमेश्वराला स्वतःचा आनंद देण्याची प्रवृत्ती होते आणि तो आनंद देण्यासाठी शोधणी चालू करतात. देवता ह्या नित्यबद्ध आहे, प्रपंच जड आहे, राहिला जीव अनादि अविद्युक्त असलेला जीव, अनंत दोष त्याच्यामध्ये जरी असले तरी सर्वाधिकार हा जीवामध्ये असल्यामुळं हा जीव हा आनंद घेऊ शकतो. हा निरानंद जीवाला आपण आनंद दिल्यानंतर तो उपभोगू शकतो. हा अधिकार या जीवाला मुळातच नैसर्गिकरित्या असल्यामुळं परमेश्वराने आपली निवड स्वतःचा आनंद देण्यासाठी केलेली आहे आणि त्यासाठी हा सारा उपद्व्याप सृष्टी रचना करून स्वतः अवतार घेतला. अवतार घेऊन स्वतःची ओळख करून दिली आणि ही ओळख करून देऊन जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर चारही पदार्थाचं जसं आहे तसं कार्यकारण स्वरूप लक्षण आपल्याला सांगून आपल्या जीवनाची किंमत सांगितलेली आहे. धर्म तत्वज्ञानावर अवलंबून असतो, धर्म ज्ञानावर अवलंबून असतो. मात्र आजपर्यंत आपण जी धार्मिकता करत आलो किंवा धर्म सांभाळत आलो ते ज्ञानाव्यतिरिक्त करत आलो. म्हणून धर्माविषयी आपल्या मनामध्ये न्यूनगंड आहे, भीती आहे, गैरसमज आहे. आपण कशालाही काही म्हणतो. जन्म म्हणजे काय का ज्याच्यासाठी जन्माला आलो ते समजणं आणि ते आपल्याला कळालेलं आहे. कारण परमेश्वराने बोध देऊन आपल्याला ते सांगितलं आहे का तू कुठं होता, कशासाठी आला, कोणी आणला, आणल्यानंतर आता तुला करायचं काय, मिळवायचं काय, याची जाणीव आपल्याला परमेश्वराने तत्त्वज्ञानातून करून दिली. आणि ज्या वेळेस आपल्याला बोध झाला, ज्यावेळेस आपण परमेश्वराची भक्ती करायला लागलो, त्यावेळेस आपला जन्म झाला. देहाचे तर जन्म आपले अनेक वेळा झाले
आपण कुठं जर गेलो तर जन्मतारीख मृत्यूतारीख फोटोवर लिहिलेली असते बघा. जो जन्माला आला तो मरतो, जो मरतो तो जन्माला येत असतो. ही इनकमिंग आउटगोईंग कंटिन्यू चालू असतं. तसं आपली बी तारीख फिक्स आहे येण्याची आणि जाण्याची. परंतु या मधल्या काळात आपण कसं जगलो याला खूप मोठं महत्त्व आहे. कोणत्या उद्देशाने जगलो आणि त्या जगण्याचा अर्थ आपण समजून घेतला की नाही याला खूप मोठं महत्त्व आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ते कळालं तिथून पुढं जन्म देणं म्हणजे काय, सर्व सोडून देणं आणि लगेच कुठंतरी जाणं म्हणजे जन्म देणं नव्हे. तिथून पुढं आपलं जीवन अत्यंत सुंदर करणं, सुखकर करणं, होकारात्मक विचारातून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास चालू करणं म्हणजे जन्म देणं आहे. परंतु ते आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही. आणि म्हणून अनेक गैरसमज, न्यूनगंड, अंधश्रद्धा धर्मामध्ये आपल्याला दिसतील. त्यातलीच एक अंधश्रद्धा आहे की जन्म देणं म्हणजे जन्मापासून देणं नाही. तुम्हाला बोध झाला आहे हा एक जन्म आहे, तुम्ही अनुसरले, त्याग केला हा एक जन्म आहे. आज तुमच्या जीवनामध्ये एखादी नकारात्मक भावना तुम्हाला कळाली, तुमची चुकी तुम्हाला कळाली, तुमचा दोष तुम्हाला कळाला आणि त्या दोषाचं परावर्तन तुम्ही ज्ञानात केलं, गुणात केलं, ते दोष सोडण्यासाठी तुम्ही निश्चय केला आणि तो सोडला, हा बी तुमच्यासाठी जन्मच आहे. कारण ऊर्ध्वगतीचा का जीवामध्ये अनादि अविद्युक्त जीव असल्यामुळं अनंत दोष आहे. अधमती, अधगती, अधरती, वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं, वाईट कृती करणं, तेच ऊर्ध्वगतीला चांगलं करत करत आपलं जीवन व्यथित करणं म्हणजे जन्म देणं. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, ध्येय काय यावरती अत्यंत अवलंबून असतं. आणि अनेक सूत्राच्या माध्यमातून, अनेक दृष्टांताच्या माध्यमातून परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून सारक पंडिताला देव सांगता असे अनंत जन्म वाया गेले. मग वाया कसे गेले, डुळकेच्या दृष्टांतातून आपल्याला देवाने सांगितलेलं आहे. जसं लहान मुलगा असतं, त्याला भूक लागते, आई दूध पाजण्यासाठी त्याला वाटीत दूध पाजायला सुरुवात करते, ते सांडवतं, परंतु ती आईचा जो हट्ट आहे, जो प्रयत्न आहे, ती आई मात्र सोडत नाही. 2-3 चमचे त्याच्या पोटात जावं हा तिचा विचार असतो. कोणीतरी तिला सांगतं सारं दूध वाया जातंय, कशाला तू पाजते, भूक लागेल तेव्हा खाईल, पण ती म्हणते नाही, या बाळाच्या पोटात 2-3 चमचे गेले तेवढे तो शांत होईल, झोपेल. किती दूध वाया जातं याचकडे तिचं लक्ष नसतं. तसं परमेश्वरसुद्धा कोणाच्या तरी माध्यमातून कुठंतरी केव्हा तरी हे ज्ञानाचे चमचे आपल्याला भरवत असतात, पण आपल्या लक्षात येत नाही. ते आपण किती घेतोय, किती रिचवतोय, किती समजून घेतोय, किती जाणून घेतोय, किती त्यावरती चालतोय, यावरती आपलं जीवन महत्त्वाचं असतं, यावरती आपलं जीवन ठरत असतं. देवता वर्गाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये बरेच समज आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे. परंतु एकनिष्ठ भक्ती ही आपल्या धर्माचा मूळ पाया आहे. भगवद्गीतेतही परमेश्वराने सांगितलं तेच, स्वामी श्री चक्रधरांनी तेच तत्वज्ञान सांगितलं. खरा धर्म कोणता, धर्म कशाला म्हणावं याचं जर तुम्ही संशोधन केलं तर परमेश्वराची जी ब्रह्मवाणी तिला धर्म म्हणावं, त्यांनी जो सांगितलं आहे त्याला धर्म म्हणावं. आणि त्या बाजूने जर प्रमाणात आपण विचार केला तर भगवद्गीतेत परमेश्वराने जे सांगितलं तो धर्म. मग काय सांगितलं परमेश्वराने अर्जुनाला, का अनन्य भावे मला शरण आहे, मला जाणण्याव्यतिरिक्त काही जाणू नको, मला शरण येण्याव्यतिरिक्त तू काही करू नको. एकनिष्ठ भक्ती, अनन्य भक्तीचं अट्टास परमेश्वराने सांगितलेलं आहे. तिथं देवता वर्ग परमेश्वराने सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणम व्रज, सर्व धर्माचा त्याग कर आणि मला माझ्या एकट्याला शरण ये. एकनिष्ठ भक्तीचा हट्टास स्वामी श्री कृष्ण महाराजांनी पण केलेला आहे. कलियुगामध्ये सुद्धा येत शरण आलिया, स्वामी श्रीचक्र सांगतात येत शरण आलिया, काही मरण असे मला शरण या, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. मरण आलं म्हणजे कर्म आलं, कर्म आलं म्हणजे नरक आलं, परत जन्म मृत्यू आलं. पण जर मला तुम्ही शरण आला तर मी तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जाऊ देणार नाही, निसंशय मी तुम्हाला सोडील. आणि म्हणून तो धर्म आहे
मग त्याच्या व्यतिरिक्त आलेले जे धर्म आहे हे कोणी आणले, कशासाठी आणले, का आणले, हे फक्त आणि फक्त जीवाचा विचार न करण्याच्या प्रवृत्तीतून निर्माण झाले, बुद्धीचा वापर न केल्यामुळे निर्माण झाले. त्या देवतेने त्या जीवाच्या अवस्थेनुसार त्यावरती पोचवले आणि त्यांनी तो ते करायला सुरुवात केली. म्हणून धर्माच्या अनुषंगाने जर तुम्ही संशोधन केलं, अभ्यास केला, तर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या रस्त्यावर आहोत, योग्य रस्त्यावर की अयोग्य रस्त्यावर, सत्याच्या की असत्याच्या. आणि स्वामी श्री चक्रांनी यावरती अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे तत्त्वज्ञान सांगितलं आहे. तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे म्हटले, यातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर तुला धर्म समजून घ्यावा लागेल, धार्मिकता करावा लागेल. आणि धर्म कोणता आहे? स्वतःचं हित समजणं हा धर्म, जन्ममृत्यूच्या रोगातून बाहेर पडणं हा धर्म, स्वतःला मुक्तीला नेणं, परमेश्वराच्या प्राप्तीला नेणं हा धर्म. आणि हा आजच करत आलो का आपण? राड गाडग्याच्या दृष्ट्यातून देवाने सांगितलं खाली येतो, कर्म जोडतो, भरल्यानंतर परत नरकात जातो, परत येतो, परत जातो, हे सारखं चालू आहे. यातून तुला बाहेर पडायचं असेल तर धर्म समजून घ्यावा लागेल. आणि तो धर्म कोणता आहे? फक्त आणि फक्त सांगितलेला परमेश्वराचा. आणि म्हणून इथं जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही स्वस्थता तुमच्या मनामध्ये आपोआपच येते, कारण तुम्ही सत्याच्या बाजूने तुमची वाटचाल चालू असते. पण जर ज्ञान घेतलं तर, समजून घेतलं तर, जाणून घेतलं तर, मी आता सत्संग करत फिरत असतो, अनेक लोक उपदेशी असतात, का उपदेश घेतला, कशासाठी घेतला माहीत नाही. कोणीतरी घेतला, परंपरा आहे, कोणीतरी सांगितलं म्हणून घेतला, जीव स्वार्थी आहे, काहीतरी लाभापोटी काहीतरी करत राहतो. आणि त्या अनुषंगाने उपदेश घेणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे. उपदेश घेणं म्हणजे धर्मात प्रवेश करणं, उपदेश घेणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं, उपदेश घेणं म्हणजे आपलं जीवन सुंदर करण्याच्या बाजूने टाकलेला निर्णय, टाकलेलं पाऊल आहे. उपदेश म्हणजे काय कर्मकांड नाही आहे, विधी नाही आहे, अंधश्रद्धा नाही आहे. त्या परमेश्वराला समजून उमजून जाणून त्याची भक्ती करणं म्हणजे उपदेश घेणं. आणि त्या बाजूने जेव्हा आपण चालायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ह्या सृष्टीमध्ये कोणते कोणते घटक आहे आणि त्यांचं कार्य काय आहे. जर आपण अशा बाजूने जर उद्देश ठेवून चालायला लागलो तर मग बाकीचं काय आहे? हा एक सिस्टमचा भाग आहे. जसं तुमचं गाव आहे, गाव चालवण्यासाठी एक सिस्टम आहे, राज्य चालवण्यासाठी सिस्टम आहे, देश चालवण्यासाठी सिस्टम आहे, प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांच्या अधिकारात ते कार्य करतात, अनेक खाते आहे, त्या माध्यमातून लोकांची सेवा, लोकांना जे बी गरजेचं आहे ते देण्याचा ही सिस्टम काम करत असते. तसाच देवता वर्ग आहे. हे ब्रह्मांड चालवण्याची एक सिस्टम म्हणजे देवता वर्ग. आणि या सिस्टमला जसं आपण कर्मराटीमध्ये बळी पडतो तसंच धर्मामध्ये सुद्धा या सिस्टमला आपण बळी पडलेलो आहे. आणि सिस्टम म्हणजे काय आहे? कर्मकांड आहे, विधी आहे, अंधश्रद्धा आहे. कारण आपल्याला माहीतच नाही आहे का कशासाठी करायचं, याचं कारण माहीत नाही आहे. लोक करतात म्हणून आपण करायचं. भीती आहे, कशाला विषयाची परीक्षा करून मोकळं व्हा म्हणून करायचं. परंतु धर्म तुमची बुद्धी तल्लक करत असतं, स्ट्रॉंग करत असतं. ते म्हणते याला प्रमाण काय, का करायचं, कशासाठी करायचं, हे प्रश्न विचारण्याची ताकद धर्म तुम्हाला देत असतो. जो स्ट्रॉंग बुद्धीचा असतो ना तो फक्त आणि फक्त धर्माचा विचार करतो. जो मध्यम बुद्धीचा असतो काय विचार करतो? सांसारिक सुख, हे मिळावं ते मिळावं, त्यासाठी धडपड, त्यासाठी पळपळ. आणि यात 99.99% तुम्हाला दिसते. आणि जो अत्यंत अल्पबुद्धीचा असतो तो काय करतो? त्याच्या उटाळ्या काटाळ्या करतो. याला नावं ठेवणे, त्याला नावं ठेवणे. आणि समाजामध्ये तिन्ही घटक तुम्हाला दिसतील. जो स्ट्रॉंग बुद्धीचा असतो, धर्माचा विचार करतो, तो फक्त आणि फक्त आपला रस्ता, आपलं ध्येय चालून त्याचं कुठेही लक्ष नसतं. आणि लक्ष नसतानाही लक्ष ठेवत असतो. तो आपल्या रस्त्यावरती अत्यंत आत्मविश्वासाने चालत आपलं हित कसं होईल याचा विचार करून चालत असतो.
म्हणून धर्म तुम्हाला स्ट्रॉंग करत असतो, मानसिकेवी, आंतरिकेवी, बौद्धिकेवी, शारीरिकेवी. आणि तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर पहिले धर्म समजून घ्यावा लागेल. आज हॉस्पिटलमध्ये जा, सारे हॉस्पिटल भरलेले तुम्हाला दिसतील. काही डॉक्टरांशी मैत्री करा आणि त्यांच्याशी चर्चा करा. तुम्हाला डॉक्टर सांगतील की 80% आजार हा मानसिक आहे, 20% व्याधीयुक्त आहे. याचं कारण काय? का सत्याची ओढ नाही, सत्याची जाणीव नाही, सत्य काय आहे माहीत करून घेण्याची इच्छा राहिली नाही. जीवन खूप छोटं आहे, पण ते छोटं जीवन इतकं आपण अडचणीत निर्माण केलेलं आहे, आपल्या मनामध्ये समाधानच राहिलं नाही आहे. आणि धर्म आपल्याला समाधान निर्माण करून देत असतं, स्वस्थता निर्माण करत असतं, शांतता निर्माण करत असतं. या गलबल्यात राहूनसुद्धा आपलं आंतरिक जे स्वास्थ्य आहे ते बिघडू न देता आपलं एकटेपणाचा जो अनुभव, अनुभूती हा आपल्याला धर्म देत असतो. आणि यात चांगले चांगले बुद्धिवादी लोकसुद्धा अडकलेले दिसतील. इतिहासात जेव्हा गेल्यानंतर अर्जुन देव सगळे सामुग्रीवंत, सगळी काही सामुग्री होती, ते स्वर्गात जात होते, अंतराळात जात होते, पाताळात जात होते, नरकात जात होते, एवढी त्यांची सामर्थ्य होतं. आणि एवढं असूनही, श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन असूनही मात्र परमेश्वर कोण, देवता कोण यातला फरक ते जाणू शकत नव्हते. त्यांनी जाणलं नव्हतं, म्हणून ते सुद्धा संभ्रमावस्थेत होते, ते सुद्धा कन्फ्युजन होते. आपण संभ्रमावस्थेत असणं, कन्फ्युजन असणं यात वेगळं काही नाही, नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. परंतु बुद्धीच्या जोरावरती जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा योग्य अयोग्याचा निवड आपण करू शकतो. त्यांची बुद्धी तल्लक होती. म्हणून श्रीकृष्ण महाराजांचे त्यांना अनेक प्रश्न विचारले त्यांनी आणि त्याचे उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिलं. पण परमेश्वर काय म्हणतात? परमेश्वर परमेश्वर जाणीजे, परमेश्वर परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडून परमेश्वराची जाणीव होत असते, परमेश्वराकडून परमेश्वराची प्राप्ती पण होत असते. अर्जुन देवाला ज्या वेळेस स्वतः परमेश्वर तत्वज्ञान सांगतात तेव्हा त्यांचं मन भरत नव्हतं, समाधान होत नव्हतं. अनेक प्रश्नानंतर अनेक प्रश्न निर्माण होत होते. जेव्हा परमेश्वराने स्वतःची ओळख दिली, 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलं, त्यावेळेस त्यांना बोध झाला आणि त्यावेळेस जीवेश्वर भाव म्हटला का मी जीव आणि हा एक परमेश्वर. त्यानंतर अर्जुन देवानी प्रश्नच विचारले नाही. देवानी सांगायचं आणि अर्जुनाने ऐकायचं. शेवटच्या अध्यायात परमेश्वर म्हणतात फक्त आणि फक्त मला जाण, मला जाणण्याव्यतिरिक्त तुला जाणणं काहीच नाही, काही जाणण्याची गरजच नाही. का तर परमेश्वर ही वस्तू अशी आहे का तिला जाणणं म्हणजे साऱ्या ब्रह्मांडाला जाणणं आहे. आणि साऱ्या ब्रह्मांडाला जाणलं पण परमेश्वराला जाणलं नाही तर काहीच जाणलं नाही. परमेश्वर म्हणतात मला जाणण्याव्यतिरिक्त या जगामध्ये जाणण्याव्यतिरिक्त काय आहेच नाही आहे, मला जाण. हे सगळे शास्त्र या परमेश्वर शास्त्रामध्ये आहे, हे मात्र कुठंच नाही आहे. म्हणून जेव्हा धर्माचा अभ्यास कराल, शास्त्राचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या विचारामध्ये बदल होईल, तुमच्या दृष्टीत बदल होईल, तुमच्या अंतःकरणात बदल होईल, तुमच्या जगण्याच्या पद्धतीत बदल होईल. आज लोक का जगताय? मरण येत नाही म्हणून जगताय. कोणाला जर आपण विचारलं ना कसं काय चाललंय तर त्याला मस्त सांगण्याचं त्याची ताकदच होत नाही. सांगू तरी काय? परंतु एक म्हणायचं म्हणून ते चांगलं चाललंय, चांगलं चाललंय, पण त्याच्या आतमध्ये जाऊन जर विचारलं तर ते अत्यंत अडचणीत आणि अत्यंत डिस्टर्ब असतात. म्हणून परमेश्वर म्हणतात मला जाण, मला जाणण्यावरती तुला काही जाणायची गरज नाही. आणि मला जाणण्यानंतर अनन्य भावी मला शरण ये. एकदा का मला तू शरण आला का साऱ्या व्याधीपासून, साऱ्या व्यापापासून, साऱ्या त्रस्ततेपासून तू निसंशय स्वस्थ होशील. याच्यामुळे तुझ्या फेऱ्यातून निसंशय मी तुला काढेल. स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय माईम भट्टाने हेच सांगितलं. पूजनीय माईम भट्ट सुद्धा 18 पुराण, वेद, शास्त्र सर्व जाणते होते. एवढा अभ्यास करून मात्र जे जाणायचं ते जाणत नव्हते आणि म्हणून त्यांनी काहीच जाणलं नव्हतं. 18 पुराण होते, वेद होते, शास्त्र होते, उपनिषद होते. आजही अनेक धर्मग्रंथ आहे, अनेक धर्माच्या अनुषंगाने आहे. करा अभ्यास. सारा अभ्यासानंतरही हे जर जाणलं नाही आणि इथपर्यंत आले नाही तर ते काहीच जाणलं नाही. अनेक शिक्षक असतात, अभ्यास करतात, PhD करतात, परंतु बोध नसल्यामुळं संभ्रमावस्थेत असतात, कन्फ्युजनमध्ये असतात.
परंतु एखादी अशी व्यक्ती आहे तुमच्यासारखी, तर त्यांनी खूप काही जाणलेलं नाही आहे, खूप काही अभ्यासलेलं नाही आहे, पण तरीही त्याला बोध झालेला आहे. परमेश्वर कोण आहे हा तो सांगू शकतो. आत्मविश्वासाने त्याला अनन्यभावी शरण जाऊन भक्ती करतोय. याचं कारण त्याने अभ्यास नाही केला तरी त्याला कसं काय भेटलं. कोणतीही गोष्ट कार्याला येते कारणाशिवाय येत नाही, कारणाव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट कार्याला येत नाही, हा सिद्धांत आहे. फक्त त्या कारणापर्यंत आपण जर गेलो नाही तर आपण म्हणतो अरे हा काय चमत्कार आहे, परंतु असा चमत्कार वगैरे काही नसतो. त्याला काहीतरी कारण असतं. फक्त त्या कारणापर्यंत जाण्याची आपली ताकद जर नसेल तर आपण त्याला चमत्काराचं लेबल लावतो आणि स्टॉप होऊन जातो, थांबून जातो. हे जाणणं म्हणजे आपल्याला जाणणं आहे. धर्माला जाणणं म्हणजे परमेश्वराला जाणणं आहे. परमेश्वराला जाणणं म्हणजे आपण आपल्याला जाणून घेणं आहे. पूजनीय माईम भटांकडे सारं शास्त्र होतं, परंतु ब्रह्मविद्याशास्त्र नव्हतं. परमेश्वर कोण माहीत नव्हतं. ज्यावेळेस त्यांची आणि देवाची भेट झाली डोमेग्रामला, तेच म्हणतात जन्मवृत्तीचा फेरा चुकेल असं काही आहे का तुमच्याकडं. 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र तुम्ही सर्व जाणता. कशासाठी जाणता? जन्मवृत्तीचा फेरा चुकण्यासाठी, नरकात न जाण्यासाठी, सुख मिळावे, आनंद मिळावे यासाठी. मग मिळेल का तुम्ही जे अभ्यास करताय ते? म्हणजे मिळेल का नाही मिळणार? कशाने मिळेल? म्हणजे चांगलं कर्म, चांगल्या कर्मातून ज्ञान, ज्ञानातून वैराग्य. स्वामी श्री चक्रधरांनी तो कर्माचा सिद्धांत तिथं त्यांच्या निमित्ताने खोडला. म्हणजे कर्म किती प्रकारचे? म्हणजे 2, म्हणजे नित्य आणि नैमित्तिक. नित्य आपण जे दररोज करतो ते त्याला फळ लगेच भेटतं. पुण्यरूपाने केलेलं नैमित्तिक ते अडीअडचणीच्या संकटाच्या काळात उपयोगी पडतं. कर्मच नाही म्हटले, ज्ञान होईल का सण, वैराग्य होईल का सण, प्राप्तीला जाशील का सण. मग तिथं परमेश्वराने एक सिद्धांत सांगितला, एके परमेश्वरेविना, एका परमेश्वराशिवाय तुम्हाला या जीवनमुक्तीचा प्रवास करताच येणार नाही. आणि तो परमेश्वर कोण आहे? तो निराकार, पण सावे साकार होत. आणि सावे साकार झालेला जो परमेश्वर आहे त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान जर तुम्हाला फॉलो करता आलं, त्या तत्त्वज्ञानावरती चालता आलं, त्या तत्त्वज्ञानामध्ये जगता आलं, तर मात्र तुम्ही प्राप्तीला जाल, तर तुम्ही सुखाला जाल, तर तुम्ही या जीवनमुक्तीतून बाहेर पडाल. आणि या सृष्टीमध्ये कोणत्याच कर्मकांडांनी, कोणत्याच विधीनी, कोणत्याच भक्तीनी, कोणत्याही नियमांनी, कोणत्याही शास्त्रांनी मात्र मुक्ती मिळू शकत नाही, एके परमेश्वरेविना. आणि त्या परमेश्वराला जाणणं हे आपल्या हातातली गोष्ट नाही आहे. पण कळत न कळत आपल्याकडून अहेतुक भूतभजन घडलं, कळत न कळत केलेल्या क्रियेचा परमेश्वराने स्वीकार केला आणि म्हणून तिथपर्यंत आपल्याला परमेश्वराने पोचवलं. आपली निवड परमेश्वराने केलेली आहे, आपण परमेश्वराची निवड नाही केलेली आहे. परंतु जेव्हा परमेश्वराने आपली निवड केली, यानंतर मात्र निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला आलेली आहे. आणि म्हणून आता निर्णय तो घ्यायचा, तो आपल्याला घ्यायचा आहे. परमेश्वराने घेऊन टाकलेला आहे. या जीवासाठी सृष्टी निर्माण केली, या जीवासाठी स्वतः अवतार घेतला, या जीवासाठी सिस्टीम कामाला लावली, अधिकारी जीवाला निमित्त करून शास्त्र आपल्यापर्यंत आणलं, बोध दिला. हा निर्णय परमेश्वराने घेतला आपली निवड करून, आणि त्यावरती जे करायचं आहे ते करून ठेवलं परमेश्वराने. आता जे करायचं त्या जीवाचं बाकी आहे, आणि ते बाकी काय आहे ते धर्मातून आपल्याला समजून घ्यावं लागेल. नैसर्गिकरित्या ते आपल्याला करावं लागेल. स्वभाव प्रगटला पाहिजे, स्वभावत झालं पाहिजे. पूजनीय माईम भटांनी सर्व सांगितल्यानंतर माईम भट म्हणतात, तुम्ही जे करता, तुम्ही जे म्हणता त्यातून मुक्ती होईल, आणि आम्ही जे करतो त्यातून मुक्ती होणार नाही असं कसं काय? म्हणजे स्वभाव प्रकटित जीव म्हणजे स्वभावच झालं पाहिजे, नॅचरल झालं पाहिजे. तो जीवाचा स्वभाव आहे. तुमच्या भक्तीनं जर मुक्ती होते ना आमच्या भक्तीनं का होणार नाही? तर मग त्यावेळेस देवानी, स्वामी श्री चक्रधरांनी त्यांना हत्तीचा दृष्टांत सांगितला आणि देवता आणि परमेश्वरातला फरक नेमका अचूकपणे आपल्याला सांगितलेला आहे. हत्तीचा दृष्टांत तुम्हाला माहीत असेल. आणि मागच्या वेळेस एकच सत्संग आल्यामुळं यावरती आपण चिंतन केलं आणि बरीचशी मंडळी त्यावेळेसही या सत्संगाला आलेली असावीत. हत्तीच्या दृष्टांतातून परमेश्वराने 2 वर्ग स्पष्ट केलेले आहे. हत्ती येतो गावामध्ये, जंगलचा प्राणी आहे, उत्सुकता असते, चिकित्सा असते, सर्व लोक हत्ती बघायला जातात. गावामध्ये आंधळे पण लोक असतात, 5-10, 5-6 आंधळे पण पाहायला जातात.
आता डोळे नाही पाहणार कसे? स्पर्शाने. कोणी शेपटीला हात लावतं, कोणी पायाला, कोणी सोंडेला, कोणी कानाला, कोणी पोटाला, कोणी पाठीला, वेगळ्या अवयवाला हात लावतात, येऊन बसतात आणि चर्चेला सुरुवात होतात. हत्ती बघितला का? आता ज्यांनी शेपटीला हात लावला तो हत्ती खराट्यासारखा आहे, आत्ताच बघून आलो. तर ज्यांनी पायाला हात लावला तो कसा ऐकेल? तो म्हणले हत्ती तर खांबासारखा आहे, मी आत्ता पाहून आलो. कानाला हात लावला तो हत्ती सुपासारखा आहे. सोंडेला हात लावला तो हत्ती मुसळासारखा आहे. पाठीला हात लावला म्हणजे हत्ती भिंतीसारखा आहे. पोटाला हात लावला म्हणजे हत्ती तर पोत्यासारखा आहे. एकाचं एक मत होऊ शकत नाही, कारण प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी वेगळ्या ठिकाणी पोचलेला आहे. जो तो म्हणतो माझंच खरं आहे. समाजामध्ये आपल्याला हेच दिसतं. मी जिथं पोचलो तिथं तुम्ही नाही, तुम्ही जिथं पोचले तिथं मी नाही. तुम्ही तुमच्या जागेवरती, आम्ही आमच्या जागेवरती. कोणीच मागं सारायला तयार नाही. परंतु जो डोळस असतो तो त्यांना समजावतो की अरे बाबांनो, या हत्तीचे एक एक अवयव आहे, हे सारे एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. डोळस म्हणजे दिव्य दृष्टी, डोळस म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र, डोळस म्हणजे परमेश्वराची जाण, बोध असलेला तो डोळस. तो म्हणतो हे काय, ते काय, ते काय, ते काय, आणि त्यातून मग स्वतःचं हित कशात आहे हे समजून उमजून ज्या रस्त्यावरती चालतो तो धर्मात असतो, तो धर्माचा असतो. आणि सांगितल्यानंतर मग जीवेश्वर भाव त्यांना उमटला आणि मग ते पूजनीय माईम भट परमेश्वराला अनन्यभावे शरण गेले. त्याच पूजनीय माईम भटांनी लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ लिहिला. लीळाचरित्र हा नुसता मराठीतलाच आद्य ग्रंथ नाही आहे, हिंदीत सुद्धा त्याच्या अगोदर कोणताही ग्रंथ लिखाण झालेलं नव्हतं. एवढा महान ग्रंथ आहे. लीळाचरित्रामध्ये काय नाही आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तिथं दिसेल. आजपर्यंत आपल्या समाजामध्ये बघा अनेक संत होऊन गेले. संतांच्या आपण जयंत्या करतो, त्यांच्या नावाने माध्यमातून सरकारसुद्धा वेगळ्या स्कीम राबवत असतात. तुम्ही जेव्हा खोलात जाल, चिंतन कराल, अभ्यास कराल, तेव्हा या साऱ्या संतांना प्रेरणा कुठून भेटली, कोणाची भेटली याचा जेव्हा विचार कराल तेव्हा त्याची प्रेरणा, त्याचं बीज हे लीळाचरित्रात सापडेल तुम्हाला. प्रत्येक संतांनी काहीतरी घेऊन पुढं कार्य केलेलं दिसतं. अनेक संत घ्या, कोणताही संत घ्या, ते कार्य स्वामी श्री चक्रधरांनी 12व्या शतकात सांगितलेलं आहे. कारण परमेश्वर काय म्हणतात, परमेश्वर सम जीव विषम. ती समानता परमेश्वराने त्याच वेळेस या जीवाला सांगितलेली आहे. मग जातीयतेचं असेल, जाती निर्मूलनाचा असेल, स्त्री अधिकाराचा विषय असेल, स्वच्छतेचं महत्त्व असेल, कर्मकांड विधी अंधश्रद्धेविषयी असेल, जे जे संतांनी कार्य केलं समाजात जागृत करण्यासाठी ते परमेश्वराने सांगितलं, त्याचं बीजारोपण तिथं दिसतं. परंतु आपण धर्मापर्यंत गेलेलो नाही आहे, मुळात गेलेलो नाही आहे, आणि म्हणून आपल्याला हे मोठं मोठं वाटतं. जसं आपल्याला दुपारी 12 वाजता जेवण करायचं आहे, आपण 8 वाजता कुठंतरी गेलो, चहा घेतला, तर मित्र भेटला, थोडासा नाश्ता करू, नाश्ता केला, परत कोणीतरी नातेवाईक भेटला, काहीतरी घ्या, ते घेतलं. आता 3-4 गोष्टी आपल्या पोटात गेल्यानंतर जे मुख्य जेवण आहे ते जाईल का? आरकड वरकड आपल्या जर पोटात गेलेलं आहे तर मुख्य जेवण जात. आपल्या डोक्याचंही तसंच झालेलं, आपल्या बुद्धीचंही तसंच झालेलं आहे. जे मुख्य विषय आहे धर्म, तो आपल्या डोक्यात आपण घेतलेला नाही, समजून घेतलेला नाही, जाणून घेतलेला नाही आहे, आणि बऱ्याच कचरा आपल्या डोक्यामध्ये आपण इकडून तिकडून घेतलेला आहे. त्याला खरं समजून आपण आपलं जीवन व्यथित करत असतो. म्हणून बोधाचा विषय जन्माशी, जन्माचा विषय धर्माशी. धर्मात येणं म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणून आपल्याकडं काय करायचं आहे आपल्याला, आणि प्रत्येकजण प्रयत्न करतोय, धार्मिकता करतोय. असा कोण आहे जगामध्ये का जो धार्मिकता करत नाही? परंतु का करतो माहीत नाही, विचारा. देवतेची भक्ती करणारे 99 नाही 100% लोक दृष्टपर असतात. कारण देवता भक्ती ही दृष्टपरावरतीच अवलंबून असते. काहीतरी अभिलाषेपोटी सांसारिक सुख मिळवायचे, सांसारिक प्राप्ती करायची या अनुषंगाने असते. परंतु त्या उलट परमेश्वराची भक्ती निरेतुक असते. कारण इथं काय सांगितलंय,
कर्मोशे सकळे पावे. तुमच्या जवळ अगदी कणाशीचं स्थान आहे, ती लीळा तुम्हाला माहीत असेल. आणि तिथं देवानी खूप मोठा सिद्धांत सांगितला आहे. ती लीळा समजून घेतली, तो सिद्धांत समजून घेतला, तरी पूर्ण धर्म तुम्ही समजून घेतला. ब्राह्मणाला प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणतात, काय मागायचं मागा. त्यांनी काय मागितलं? सांसारिक सुख मिळावे. सुनेच्या हातून ताक भात म्हणल्यानंतर मग स्वतःचं लग्न, मुलाचं लग्न, मुलगा होणं, सर्वच सुखसोयी, जमीन जुमला, गाई, इस्टेट मागून घेतली. परमेश्वर म्हणतात, कर्मोशे सकळे पावे. हे तर कर्माने तुला भेटणारच आहे, कारण तू मिळवलेलं आहे. पण एक वाचून म्हणजे परमेश्वर मात्र कर्माने भेटत नाही. तो प्रयत्नाने भेटतो, तो ज्ञानाने भेटतो. त्या परमेश्वराला जाणून उमजून त्यावरती अनन्यभावी शरण गेल्याने मिळत असतो. कर्मवश सर्व मिळणार आहे. आणि जे आपल्याला कर्मवश मिळणार त्याच्यासाठीच आपण धार्मिकता करत असेल तर मग आपलं जीवन वाया जातं, आपली धार्मिकता वाया जाते. म्हणून इथं अहेतुक हा सिद्धांत आहे. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेली भक्ती ही अहेतुकात पडते, अदृष्टपर पडते, निस्वार्थामध्ये पडते. परंतु जीव मुळातच स्वार्थी असल्यामुळे त्याकडे जाणं एवढं सोपं नाही. त्याला साधना म्हणतात, त्याला धार्मिकता म्हणतात. धार्मिकता म्हणजे मंदिरात जाणे, पूजा करणे, विडे वाहणे, खेटी घालणे, पंचावतार उपार करणे, हा धार्मिकतेचा एक एक भाग आहे, एक एक पार्ट आहे. ते म्हणजे सर्व धार्मिकता त्याच्याशी निगडीत नाही आहे. जसं 10वीला गेलेला विद्यार्थी आहे, त्याला एकच विषय नसतो, त्याला 10 विषय असतात. मराठी असते, इंग्लिश असते, भूगोल असतो, इतिहास असतो, सायन्स असतं, सर्वच असतं. एक विषय घेऊन जर तो पास झाला, त्याला 100 पैकी 100 पडले, पुढच्या वर्गात नाही जाऊ शकत. त्याला 10चे विषय पास व्हावे लागते. तसा हा एक धर्माचा भाग आहे, संस्कार आहे. तो धर्म म्हणून आपण चाललोय, इथं आपण फसतोय आणि फसलेलो आहे, लक्षात घ्या. धर्म एक ज्ञान आहे, जीवन जगण्याची एक कला, एक रीत, एक पद्धत आहे. ती जर आपण समजून घेतली तर करिअरच्या बाजूने तुम्हाला सर्वात जास्त उपयोग त्याचा होईल. सांसारिक स्वस्थतेला सर्वात जास्त त्याचा उपयोग होईल. विद्यार्थी असेल तर करिअर करण्यासाठी, शिक्षण करण्यासाठी, ब्रेन शार्प करण्यासाठी, एकाग्रता मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. एखादा व्यावसायिक असेल, व्यवसायाच्यामध्ये कोणता विचार असला पाहिजे, अत्यंत पॉझिटिव्ह विचार करून, होकारात्मक विचार करून तो तिथं यशस्वी होईल. एखादा पॉलिटिक्स असेल तर त्यांनी धर्माचा अभ्यास केला तर त्याला त्याच्यासाठी फायदा होईल. तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये धर्म तुम्हाला उपयोगी पडेल आणि सपोर्ट देईल. आणि म्हणून धर्म आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या जगण्याशी निगडीत आहे. आणि हे करत असताना लोक करतात, परंतु का करायचं हे माहीत नाही, म्हणून करतात मात्र नक्की. त्यातून अधिकाधिक कर्म जोडतात आणि अधिकाधिक दुःखात जातात. जशी गाय असते खुंट्याला बांध, तिला सुटण्यासाठी ती काय करते, त्या खुंट्याभोवती फिरत असते. ती सुटेल का? नाही सुटणार. तिचा अधिक पाश आवळल्या जाईल, मरण्याची शक्यता होईल. तसं आपण सुद्धा फिरतोय. या सांसारिक सुख मिळवण्यासाठी त्या खुंट्याभोवती आपण फिरतोय. आपण सुटणार नाहीये, आपण अधिकाधिक त्यात अडकतोय. कर्म आणि बंदिनी मनुष्यलोक, या कर्मामध्ये आपण बांधल्या गेलेलो आहे. यातून निघण्याचं साधन म्हणजे धर्म आहे. यातून बाहेर पडण्याचं साधन म्हणजे धार्मिकता आहे. आणि ती धार्मिकता आपल्याला बाहेर काढत असते, मुक्तीला नेत असते, दुःखात नेत नसते, बंधनात पाडत नसते. पण त्या पद्धतीने तुम्ही धर्म समजून घेतला, धार्मिकता समजून घेतली आणि त्या पद्धतीने जर धार्मिकता करायला सुरुवात केली तर, अन्यथा अंदाजाने आपण कोणती गोष्ट केली तर फायदा होणार नाही. बघा, व्यवसाय आहे, नोकरी आहे, शेती आहे, अंदाजाने करायला लागलो तर शक्य नाही. आता कोणीतरी कॉटनची जर लागवड करत असेल तर तुम्ही सर्व मूर्खात काढतील. त्याला पाणी नाही, एवढं ऊन पडलंय, होऊ शकत नाही. त्यालाही वेळ असते, त्यालाही महिना असतो, त्यालाही वार असतो, कोणता तरी दिवस ठरलेला असतो, ऋतू असतो, वातावरण कशा पद्धतीचं त्याच्या पागं पुढं तुम्ही निर्णय घेतात. म्हणजे ते सुद्धा नॉलेज आहे. म्हणजे शेतीला नॉलेज, व्यवसायाला नॉलेज, स्वयंपाक करायला नॉलेज, नोकरी करायला नॉलेज. धर्म बिगर नॉलेजचा कसा आहे? धार्मिकता करायला मात्र नॉलेज आहे का? नाही. करायचं चाललंय. आणि कशाने चाललं? अंदाजाने. त्यांनी केलं, मी करतोय. यांनी सांगितलं,
तो करतोय. ही अंदाजाने केलेली कोणती गोष्ट जशी नुकसानकारक ठरते तसं धर्मसुद्धा अंदाजाने केलं तर नुकसानकारकच ठरेल, फायद्याचा नाही ठरणार. फायदा मिळवायचा तर ज्ञानाशिवाय नॉलेजशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सुद्धा देवाने सुंदर असे दृष्टांत आपल्याला सांगून समजावलेला आहे. वज्रकिटकेचा दृष्टांत, एखाद्याला आजार होतो म्हटले तर आजार झाल्यानंतर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तो काय लगेच एक्सरे काढतो, MRI काढतो, ब्लड चेक करतो का? नाही. तो आपले लक्षणं विचारतो, काय होतं आहे, कसं होतं आहे, त्यांच्या नॉलेजनुसार त्यांच्या अनुभवानुसार आपल्याला गोळ्या औषध देतात. परंतु त्यांना रोग माहीत नाही आहे, लक्षणांनी औषध दिले, ते काही बरे झाले नाही. कारण जोची रोग तो औषध असेल तर बरं होईल. मग आपण दुसरा डॉक्टर बदलतो, त्याला आजार माहीत आहे तर औषध माहीत नाही, पहिल्याला औषध माहीत आहे तर आजार माहीत नाही, दोन्हीचे रिझल्ट आपल्याला भेटत नाही. औषध मात्र घेतलेले राहतात, त्याचे साईड इफेक्ट तर होणार. मग आपण MD डॉक्टरकडे जातो. त्यानंतर पहिले निदान करावं लागेल, तुमचा आजार काय, प्रॉब्लेम काय, अडचण काय. मग MRI काढतो, ब्लड चेक करतो, सर्व टेस्ट केल्यानंतर त्याला निदान होतं आणि मग त्यांनी दिलेलं औषध आपल्याला लागू पडतं, आपण बरं होतो. निदान करावं लागेल आपल्याला. आपण भक्ती का करायची, कशासाठी करायची, भक्तीचा उद्देश काय, धार्मिकतेचा उद्देश काय, धर्माचा उद्देश काय, पहिले निदान करावं लागेल आणि मग त्यावरती उपाय केला तर तो रिझल्ट भेटेल. अन्यथा अंदाजाने तर आजपर्यंत आपण करतच आलेलो आहे. म्हणून देव सांगतात अनंत जन्म वाया गेले असे अंदाजाने करता करता, हवेत गोळीबार करता करता, कोणाचं तरी ऐकता ऐकता, कोणाचं तरी पाहून करता करता असे अनंत जन्म वाया गेले. आता जर हा जन्म वाया जाऊ द्यायचा नसेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून धार्मिकता करायची, धर्म सांभाळायचा आहे. खूप मोठं नॉलेज नाही आहे, खूप मोठा अभ्यास नाही आहे, परंतु धर्मात अशी गोष्ट नाही आहे की जी तुम्हाला तुमच्या जीवनाला उपयोगी पडणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथं सापडेल, शोधाल तर सापडेल. अशी कोणती गोष्ट नाही का तिथं तुम्हाला मिळणार नाही, भेटणार नाही आणि तुमच्या जीवनाला उपयोगी पडणार नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही. परंतु आपण धर्म म्हटल्यानंतर अभ्यासाचा काही संबंध नाही, आचार काही संबंध नाही, असा एक करून घेतलेला आहे मुळातच. आणि तो समज करून घेतल्यामुळं धार्मिकता आपल्याला भेटली, त्याची किंमतच आपल्याला कळत. म्हणून आपल्या जीवनामध्ये उत्साह नाही, कशाचाच उत्साह नाही. आपला प्रपंचात कुठंतरी उत्साह आहे, करायचं म्हणून करायचं, कामात उत्साह नाही, धर्मात उत्साह नाही, कुठंच नाही. म्हणजे ज्ञानात याल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उत्साहवर जे आहे तिथं स्वस्थता, समाधान प्राप्त. काय मिळवायचं माहीत नाही, काय मिळणार आहे माहीत नाही, यातून जीवन व्यतीत करत असताना एवढं सुंदर असं आपल्याला नरदेह भेटला, एवढं सुंदर धर्म भेटलाय, परमेश्वरांनी बोध दिलाय का ज्याची किंमतच होऊ शकत नाही. आणि चांगल्या चांगल्यानं तो प्राप्त झालाय. कोणाला प्राप्त बोध हा जो विषय आहे, हा बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून भेटत असते. ते कामच नाही, कोणालाही ते भेटतच नाही. तुम्ही अनेक नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्याशी चर्चा करत असतील, तुम्ही तुमचं सांगत असेल, तो त्याचं दामटत असेल, एवढ्या संपर्कात आहे तरी तुम्हाला वाटत असेल का अरे मी एवढं याला सांगतोय तळमळीने तरी याच्या का डोक्यात येत. भगवद्गीता जगमान्य ग्रंथ आहे, श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःच्या मुखातून सांगितलेला ग्रंथ आहे आणि त्या भगवद्गीतेचे दाखले देऊन तुम्ही समजावताय तरी त्याच्या डोक्यात घुसत नाही. लीळाचरित्र मराठीतला आद्य ग्रंथ आहे. जशी द्वापारयुगाची भगवद्गीता तशी कलियुगाची भगवद्गीता आहे सूत्रपाठ, त्यातून आम्ही सांगतोय तरी याच्या डोक्यात का उतरत नाही. समाजातले उदाहरणं देतोय, अनुभवाला सुद्धा येतंय तरी याच्या डोक्यात काय येत नाही. का येत नाही, त्यांनी तसं पेरलेलं नाही म्हणून ते उगतच नाही. पेरलेलं जे आहे तेच उगवणार आहे. पण पूर्वकर्माची काही जोड असेल तर परमेश्वर बोध देतात. आता बोध घेणं म्हणजे काय, बोध होणं म्हणजे काय, फक्त आपल्याला या परमेश्वराच्या मुक्तीच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं, आपल्याला प्रवेश भेटला. इथून पुढं मात्र आपल्याला आपलं कर्तृत्व
आपला प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. आपण मुलांना शाळेत घालतो, ट्युशनची फी, शाळेची फी, कपडे लत्ते, जाण्या येण्याची सारी व्यवस्था आपण करतो. वडील त्याची ड्युटी करतात, परंतु त्याला मात्र स्वतः अभ्यास करावा लागेल, शाळेत बसावं लागेल, पेपर द्यावा लागेल. तसं प्रवेश भेटलाय आपल्याला, पण आता इथून पुढं कर्तृत्व आपल्याला करावं लागणार आहे. त्यावरती चालण्याची हिंमत, त्यावरती चालण्याची, जाणून घेण्याची इच्छा ही आपल्याला ठेवावं लागणार आहे. कळत न कळत केलेल्या कर्माचा फायदा आपल्याला भेटला, परमेश्वराने दिला, परंतु त्या फायद्याचं सोनं, त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र आपल्यात आहे. आणि म्हणून उपदेश घेणं म्हणजे परमेश्वराची जाणीव करून घेणं, ओळख करून घेणं, त्या ओळखीतून परमेश्वराची अनन्यभावे भक्ती करणं, त्यालाच उपदेश घेणं म्हणतात. उपदेश घेणं म्हणजे काय डोक्यावर डोंगर घ्यायचा आहे का? अनेक लोक धार्मिकता करतात, सीधा एक धार्मिकता आहे, परंतु धर्मामध्ये, धार्मिकतेमध्ये अनेक प्रकार असतात. जसे आपल्याकडे अनेक ठिकाणी वेगळे दिसतात. वस्तूंमध्ये कंपन्या असतात, क्वालिटी असतात, रेट वेगळे असतात, त्याची गॅरंटी वॉरंटी प्रत्येक गोष्टीमध्ये असते, कपड्यात असते, वस्तूत असते, सगळीकडे असते. तसं धर्मसुद्धा अनेक ठिकाणी विभागला गेलेला आहे. देवतेचा धर्म आहे, जीवाचा धर्म आहे, भूताखेतांचा धर्म आहे आणि परमेश्वराचा धर्म आहे. सर्वश्रेष्ठ धर्म हा परमेश्वराचा. तो परमेश्वराने निर्माण करून, परमेश्वराने स्वतः अवतार घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. आता क्वालिटीच्या बाबतीत विचार करायचा तर कोणता स्वीकारायचा, आपण बुद्धीच्या जोरावरती निर्णय घ्यायचा असतो. जे चांगलं आहे ते आपण समाजामध्ये जात असताना जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो. जे चांगलं आहे तेच आपल्याला हवं असतं, त्याच्यासाठीच आपला हट्ट आणि त्यासाठी सारं आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. मग धर्म चांगल्यातला चांगला का घेऊ नये? का ज्याच्यात कोणत्याही प्रकारचे कर्मकांड नाही, विधी नाही, अंधश्रद्धा नाही, सायंटिफिकली अत्यंत श्रेष्ठ परमेश्वर निर्मित पॉझिटिव्ह विचाराचा, जीवन जगण्याची एक रीत, जीवन जगण्याची एक लाईफस्टाईल, जीवनाला दिशा देणारा, जीवन सुखकर करणारा, आपल्या जीवनाचं हित करणारा असा धर्म आपण का स्वीकारू नये? तो स्वीकारणं म्हणजे उपदेश घेणं. उपदेश घेणं म्हणजे काही खूप मोठा विषय नाही आहे. आणि एकदा का तुम्ही आले की तुम्हाला बाकी काही करायची गरजच नाही आहे. एक निष्ठ भक्ती, त्या परमेश्वराने अव्यक्त स्वरूपामध्ये नामाचा स्वीकार केला, व्यक्त झाल्यावर त्या नामचा अभिमान घेऊन भक्ताकरी ते नाम आपल्यापर्यंत पोचवलं. त्या नामाचं स्मरण करणे, चिंतन करणे, आपल्या आंतरिक मनामध्ये शुद्धता निर्माण करणे, दृष्टीमध्ये शुद्धता निर्माण करणे, विचारामध्ये शुद्धता निर्माण करणे, आपल्या आचारामध्ये शुद्धता निर्माण करणे, आपल्या वागण्यात बोलण्यात शुद्धता निर्माण करणे म्हणजे धर्म. आणि एकदा का तुम्ही असं करायला लागले, वागायला लागले, ती आपोआपच प्रोग्रेस तुम्हाला दिसेल. तुम्ही समाधानी असाल, समाजामध्ये तुमचं वेगळंपण लगेच दिसून येईल. का? अनेक कावळ्यांमध्ये एक बागळा उठून दिसतो ना, तसं तुमची वाटचाल कशी आहे, कोणत्या पद्धतीची आहे, कोणत्या अनुषंगाने आहे, कोणत्या ध्येयाने आहे. दिशाहीन जगणं काय कामाचं नाही. धर्म तुम्हाला दिशा देत असतो, ध्येय ठरवत असतो, त्या रस्त्याला लावत असतो. आणि असं जगणं म्हणजे खरं जगणं आहे. नाही तर जन्माला आले कितीतरी लोक आहे, का जगायचं, कशासाठी जगायचं माहीत नाही आहे, ध्येय नाही आहे. आणि ध्येय नसल्यामुळं फक्त चालत राहणे, कोणती दिशा आहे, कोणता रस्ता आहे काही माहीत नाही, ध्येयच माहीत नाही. डोळसपणे जर समाजाकडे आपण बघितलं तर कितीतरी समाज अंधश्रद्धेत, कर्मकांडात, विधीत अडकलेला आहे. सायन्स एवढं प्रगत होतंय, प्रगल्भ होतंय, आणि एकीकडे समाज एवढा अडकलेला आहे. परंतु 12व्या शतकात परमेश्वराने एवढी प्रगल्भ विचारधारा आपल्याला दिली, श्रीकृष्ण महाराजांनी आपल्याला ती विचारधारा दिली, ती आपण स्वीकारणं म्हणजे आपण जन्माला येणं. ज्यावेळेस ती स्वीकारू तो जन्म, आणि तिथून पुढे धर्माला देणं. मग ते वय कोणतं, वेळ कोणती, याला काही महत्त्व नाही. तिथून खरे तुम्ही जिवंत झालात. महादाईचा एकदा असंच पुराण ऐकून येते आणि तिथं आत्मज्ञान
ती ऐकते, देवाला विचारते की देवा तिकडं आत्मज्ञान सांगितले, काय असे आत्मज्ञान? ते म्हणतात बाई आत्मज्ञान आहे मोक्ष. परंतु आता मेलेल्या माणसाला जिवंतचा धर्म सांगू कसा म्हटले? ज्याला धर्म स्वीकारण्याची ताकद नाही राहिली, बुद्धीची ताकद नाही राहिली, स्वतःचं हित समजत नाही, ज्याला परमेश्वर भक्तीतलं महत्त्व कळत नाही, मर्म कळत नाही, तो जिवंत जरी असला तरी तो मेलेला आहे म्हटले. परमेश्वर प्राप्तीची उमेद नाही, वासना नाही. मी यातून उठेल आणि माझ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी मी इच्छा ठेवल, पाऊल टाकायला सुरुवात करील. ज्याची इच्छा नाही तो अगोदरच मेलेला आहे म्हटले. त्याला आता हे कसा धर्म सांगू म्हटले? पण आपण कोण आहोत? आपण मेलेलो आहोत, जिवंत आहोत? याचं आत्मपरीक्षण, अवलोकन हा आरसा परमेश्वरांनी आपल्याला धर्मातून दिलेला आहे. जसं डोळे सर्व बघतं बघा, डोळे सर्वांना बघतं, प्रत्येक वस्तूला बघतं, पण डोळ्याला बघता का? त्या डोळ्याला जेव्हा डोळ्याला बघायचं असतं ना, तेव्हा त्याला माध्यम वापरावं लागतं. ते माध्यम असतो आरसा. तसं आपण साऱ्या दुनियेचं पाहत असतो, पण आपल्याला आपलं हित पाहण्यासाठी ब्रह्मविद्याशास्त्राचं माध्यम वापरावं लागेल, परमेश्वराच्या शास्त्राचं माध्यम वापरावं लागेल. तेव्हा आपल्याला आपण कळेल. आणि त्यातून देवाने सांगितलं आत्मज्ञान मोक्ष. जेव्हा मी कोण होतो, कुठं, कोणी काढलं, कोणी आणलं, कशासाठी आणलं, आणि आज काय करतोय आणि उद्या मला काय करायचंय याची जाणीव होणं म्हणजे जिवंत होणं. आणि तिथून पुढं धर्माला देणं म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने, त्या उद्देशाने, त्या ध्येयाने आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करणं. याला म्हणतात धर्म आणि धार्मिकता. धर्माच्या बऱ्याच संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आहे. ते गैरसमज, न्यूनगंड, भीती आपल्या मनामध्ये आहे. हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं केलं तर असं होतं का काय, तसं केलं तसं होतं का काय, अनेक शंका असतात. तुमच्याच मनात नाही, माझ्याबरोबर जे कंटिन्यू असतात त्यांच्यासुद्धा मनात असतात. ते सुद्धा विचारतात का कधीतरी असं तरी कधीतरी घडलेलं आहे ना, आता ते आम्हाला जमलं नाही, मग आम्हाला काय दोष लागला काय, आम्हाला काय असं लागलं काय, आम्हाला काय तसं लागलं. कारण अष्ट स्वभावामध्ये भय हा जीवाचा एक स्वभाव आहे. क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण आहे, तसं भय आणि निद्रा हे सुद्धा आहे. भय हा एक स्वभाव आहे, मनात येतं, ती भीती येते. आणि या भीतीचं कारण, या भयाचं कारण आहे अज्ञान. या अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणं, अंधाराकडून उजेडाकडे जाणं म्हणजे धर्म आहे. मृत्यूकडून जन्माला येणं, मृत्यूकडून जिवंतपणेकडे प्रवास करणं म्हणजे धर्म आहे. आपण मेलोच नाही तर परत कर्म जोडून नरकात गेलो नाही. म्हणून परमेश्वरांना येतं शरण आली काही मरण असे. तुम्ही फक्त शरण जायचं आहे. आणि परमेश्वराला शरण जाणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण. ज्यावेळेस आपण परमेश्वराला शरण जायला सुरुवात करू तेव्हापासून आपला जन्म आपल्याला शास्त्रांनी पकडायला लावलेला आहे. देहाचा जन्म तर आपण अनंत वेळा मागे काही नव्हतो काय. अर्जुन देवाला सांगताय, अरे तू काय आजच जन्माला आला का? नाही, असे अनेक वेळा जन्माला आला म्हटले, अनेक वेळा मेला. आणि अर्जुन देव काय आपल्यासारखे नव्हते, सांगितलं ना ऐकलं. म्हणले कशावरून, प्रमाण काय? तर अर्जुन देवाला देवानी स्वतः 3 जन्म दाखवले. मागचा जन्म आहे बघा हा, त्याचा मागचा जन्म ना. अर्जुन देवच म्हटले आता नको. कारण जसं मागं जाईल तसं त्याचं वाईट कर्म त्याला दिसायला लागेल. जेव्हा स्वतःचं वाईट दिसतं स्वतःलाच, तेव्हा आपोआपच गिल्टी फील होतं, दुःख होतं. अर्जुन देव सांगणं लगेच ऐकणारा मधला नव्हता. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण परमेश्वराकडून तो मागून घेतो. आता देवानी बी त्यांना दिलं आणि म्हणून अर्जुन देव उठले. आपल्याला सुद्धा अर्जुन देव ही प्रेरणास्त्रोत आहे. या आपले प्रेरणास्त्रोत, यातून आपण शिकायचं असतं. आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणं, त्या प्रश्नाचे उत्तर मिळवणं म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय, जे आजपर्यंत तुम्ही करत आले तो धर्माचा एक भाग आहे, लक्षात ठेवा. तो धर्म त्याच्याशीच निगडीत आहे. तेवढा धर्म आहे, एवढा संकुचित, एवढा छोटा धर्म असू शकत नाही. कारण परमेश्वराचा धर्म आहे, तो परमेश्वरा इतकाच प्रगल्भ आणि परमेश्वरा इतकाच मोठा आहे. म्हणून उपदेश घेणं, मनामधल्या ज्या काही शंका आहे त्या काढून टाकणं, निर्भयपणे अंधाराकडून उजाकडे प्रवास करणं आणि परमेश्वराच्या भक्तीला लागणं इतकं सोपं आणि सरळ धर्म आहे.
आता आपण आज पहिला दिवस आहे, वेगळ्या विषयावरती आपण चिंतन करणार आहोत. तुमच्या मनामध्ये बी काही प्रश्न आहेत त्यावरती पण विचारणार आहोत, आपण त्यावरती बी प्रश्न उत्तराचा तास घेणार आहोत. परंतु उद्यापासून दररोज 8 वाजता हा सत्संग चालू होईल. मग 4 लोक येऊ 2 लोक येऊ, इथं क्वांटिटीला काय महत्त्व नाही, क्वालिटीला महत्त्व आहे. 2 लोक आले तरी आम्ही समजू ते 2 लोक क्वालिटीचे, कारण त्याला ती जाण आहे, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. नाही तर असे तर आपले अनेक गेले. आणि सकाळपासून तुम्ही आता एकदा 6ला उठात आहे का 5ला उठात आहे, 8 वाजेपर्यंत तुमचे तर दिवसभर कामच राहते. कामं संपले का? कामं कधी संपतात का? कामं कधी संपत नाही. जोपर्यंत आपण खड्ड्यात जात नाही तोपर्यंत काम संपत नाही. त्या खड्ड्यात जायच्या अगोदर काय कशासाठी आलो हे समजून घ्या, तर ते काम आपोआप संपेल. तुम्ही जीवनात का आले, कशासाठी आले, तुमचं जीवन काय हे जर कळालं तर तुमचे सारं कामं संपलेले असतील. पण आता आपण कामं करून मग समजून घेऊ असं म्हटलं तर आयुष्यभर काम संपणार नाही. त्याच्यामुळे वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न विचारायला कोणताही छोटा असो मोठा असो प्रश्न विचारा, काय हरकत नाही. देता आलं उत्तर तर मी देईन, त्यावरती एक चिंतन आहे तुमच्याकडूनही मला काही शिकता येईल. परंतु वेळेत या, हा पहिला मुद्दा. आणि आज जे आले नाही त्यांनाही सांगा. तुमच्या गावामध्ये बरेच उपदेशी घरं आहे आणि आजूबाजूला बरेचसे उपदेशी गावं पण आहे. हे जे तळमळ करणारी मंडळी आहे, सत्संग घेण्याचा उद्देश ठेवणारी, ते धर्म जागृत झाला पाहिजे. जागृत धर्म आहे, आपल्या हृदयामध्ये जागृत झाला पाहिजे, याच्यासाठी त्यांची तळमळ आहे. याचा अर्थ आपण जागृत नाही, आपण झोपलेलो आहोत. या झोपणाऱ्यांना जाग करण्यासाठी सत्संग असतो. म्हणून तुमच्या बी आजूबाजूला बरीच झोपलेली मंडळी आहे, त्यांना घेऊन या उद्या, स्वतः वेळेत या. आणि काही मनात प्रश्न असेल तर नक्की विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.